नाही नाही, सगळ्या गोष्टी नाही सांगू शकत मी तुम्हाला. काही गोष्टी गुपित ठेवायच्या असतात. म्हणजे सगळ्याच गोष्टी कसं सांगणार, नाही का? अरे म्हणजे शुक्रवारी झालं काहीच नव्हतं. मी एका पिक्चरला गेलो होतो आणि तो काही नव्हतं घडलं. तुला जाणूनच घ्यायचंय, गुपित आहेत रे गोष्टी. माझ्या बायकोला कळता कामा नाही, कारण की माझी बायको माहेरी गेली होती आणि म्हटलं जरा 2 दिवस आपलेच जरा मोकळं आहे का. बाजूची 2 पोरं आली घरी. पप्पानं त्यांना त्यांचा नवीन कॅमेरा घेऊन दिलाय, DSLR. तर DSLR वापरायचा कसा, काय सेटिंग्स असतात, मी असे व्हिडिओज बनवत होते. ते इन्फ्लुएन्स होते की मला कसलं काय डोंबल्याचं. मी साला ऑटोवरती कॅमेरा ठेवून आपलं शूटिंग करतोय. मग मला तर काहीच येत नाही, तरी पण मी त्यांचा कॅमेरा हातात घेतला. म्हटलं काहीतरी केलं पाहिजे, आबरू माझी पणावर लागली आहे. म्हटलं काय काय सेट केल्या, कॅमेरा ऑन केला. म्हटलं ऑटोवरच सेट करू आणि काहीतरी फोटोज काढून दाखवू. पण मला दिसेच ना काही. म्हटलं अरे हे असं का दिसत नाही, म्हणजे काहीतरी वेगळं सेटिंग करायला लागणार आहे. माझी 2-4 मिनिटं त्याच्यात गेली. नंतर तो स्वतः पोरगाच मला म्हणाला की दादा अरे तू तो लेन्स कव्हर काढायचं राहिलंय. अब्रू माझी तशी गेलेली होती. म्हटलं आता थांब. म्हटलं तुम्ही प्रँकचे व्हिडिओ बघता का युट्यूबवर? तो बोलला हो दादा आवडतात मला. म्हटलं अरे प्रँकचे व्हिडिओ जाम चालतायत, एक काम कर तू प्रँकचा व्हिडिओचं युट्यूबचं चॅनल काढ, मी सबस्क्राईब करतो. तुम्ही पण थोडं मला सबस्क्राईब करा, म्हणजे तेवढंच मला सपोर्ट, नाही का? तर त्याला म्हटलं तू प्रँकचं चॅनल काढ, मी तुला सबस्क्राईब करतो आणि सुरुवात घरापासून कर ना तू. मी म्हटलं माझ्याकडे एक सिम कार्ड आहे, तो त्याचा जो नंबर आहे ना तू पप्पाच्या मोबाईलमध्ये सेव्ह कर. काय नावाने सेव्ह करशील? म्हटलं कांबळे वहिनीच्या नावाने सेव्ह करायचं. पुढचं काम माझं, पुढचं तू काय टेन्शन घेऊ नको, पुढचं काम माझं. तर पप्पाला बाटलीत कसा उतरवायचा हे मला माहितीये. पप्पा आणि मी चॅटिंग करीन. त्याच्यानंतर तू दुपारपर्यंत तो फोन आईला नेऊन दे. त्याच्यानंतर तुझं काम एकच आहे, कॅमेरा ऑन करायचा, शूटिंग स्टार्ट करून द्यायचं. बस तुला फुटेज मिळतं की नाही बघ. पप्पाचं क्रेडिटचं कार्ड आहे, पप्पाचं घरात नाही ध्यान, पण पप्पाचं बाहेर लय लाड आहे. पुराणा प्लॅन एक्झिक्यूट केला ना भाई. मग सगळं फुटेज आम्हाला मिळालं. संध्याकाळी मी त्याला सांगितलं काय होतं, वादावादी तर खूप झाली, पण त्याला मी सांगितलं असं की तू माझ्या घराला कडी घाल, कुलूप लाव आणि तू चावी तुझ्याकडे ठेव, मी घरात नाही बाबा, असंच सगळ्यांना सांगायचंय आहे की. त्यांचं काय 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 मस्ती चालू होती, दुपारभर भांडणं चालू होती. त्याच्यानंतर संध्याकाळी हे फुटेज घेऊन आले. अरे जाम हसलो. म्हटलं कोणासोबत तरी शेअर करावं. म्हटलं पप्पाला बोलवतो बसवतो, पण पप्पाला आज शक्य नव्हतं, म्हणजे त्याने कापलाच असता मला. त्यामुळे मग म्हटलं की काय करावं कळलं नाही. संध्याकाळचे 8 वाजले होते. म्हटलं ऍक्टिवा घेतली, निघालो, थिएटरला पोचलो आणि तिथे म्हटलं जी मूवी आहे ती बघू. स्टोरीची सुरुवात खरं इकडनंच होते. तर म्हटलं आपण जी मूवी आहे ना ती बघून टाकू. आई शपथ, मूवी निघाली हॉरर. जेमतेम 4 लोक मूवीला. किती? 4. आणि त्यात मला 30 फुटांपेक्षा जास्त चष्मा नसला तर काहीच दिसत नाही. त्यामुळे मी मूवीला बसलोय ना, लोकांचे चेहरे दिसतायत, चित्रपटात काय चाललंय कथानक कळतंय, पण कोण काय बोलतंय आणि कोण येतंय समोर काहीच दिसेना मला. सगळे अंधुक चेहरे. म्हटलं यायला चष्मा घालायला पाहिजे होता. आणि त्या चित्रपटाचं कथानक असं होतं की एक 150 माणूस असतो, म्हणजे माझ्यासारखा, आणि एक कपल असतं, आणि त्या कपलमध्ये जो वाद लावतो आणि ती पोरगी जी सुसाईड करते, बिल्डिंग हॉन्टेड होते. म्हटलं आई शपथ, हे खऱ्या सत्य घटनांवर आधारित वाटलं. म्हटलं ठीक आहे. आणि मला चेहरे काहीच दिसत नाही, त्यामुळे मला असं वाटत होतं हा 150 म्हणजे मीच. अरे हे म्हणजे कांबळे आणि हे म्हणजे पप्पा. मला डोकंच चाले ना. धग मारली मी. हा चित्रपट निवडला रे बाबा. चित्रपटातला हिरो काळा का गोरा हे काय बघितलं नाही मी. मला फक्त माझा चेहरा तर कांबळेचा आणि त्याचा पप्पाचा चेहरा दिसत होता. इंटरव्हल झाला तेवढं बरं वाटलं मला. इंटरव्हल झाल्यानंतर चित्रपटात गृहात बघतोय तर फक्त 3च माणसं राहिली होती आता. मला वाटतं मी, पप्पा, जाऊ दे यात. म्हणजे इंटरव्हल नंतर समजा जर त्यांनी लाईट्स बंद नसते केले ना तरी मला चाललं असतं. तसाच चित्रपट मी बघितला असता. 2रा अंक चालू झाला. 2रा अंकापर्यंत मला लघवीला लागली होती. मी कशी काय ती दाबून धरली मला माहिती नाही. म्हटलं आता जे करायचं ते घरी जाऊनच.
चित्रपट कसा बसा संपला. मी ऍक्टिवा घेऊन निघालो. रात्रीचे 12 वाजले होते. मी निघालो. माझ्या डोक्यात तर सगळे तेच विचार चालू होते. एक हॉरर फिल्मची मजा ना ही ऍक्च्युली पिक्चर संपल्यानंतर चालू होते. हा, कळलं ना? म्हणजे मला सगळं असं एकदम निर्मनुष्य वस्तीतून चाललो होतो. जी माणसं येत आहेत ती पण माझ्याकडेच बघत येत आहेत असं वाटत होतं. इकडची झाडा झुडपातून असं किर्र आवाज थोडा वेगळाच वाटत होता. असं खूपच वेगळं वाटत होतं. मी चाललोय पण आपलं शासन येतं दरवेळेस आपल्या मदतीला. कसं ते खड्ड्यांचे रस्ते बनवतात आणि मग आपल्याला सगळे डोक्यातले विचार बाजूला ठेवून कोणता खड्डा निवडायचा आणि कोणता खड्डा नाही निवडायचा याचाच फक्त विचार करायचा असतो. तेवढंच फक्त शासनाचे आभार. पण अजून एक शासनाने मला मदत काय करावी की रस्त्यांवरती ऍटलिस्ट लाईट लावावे. जशी आम्ही तुमची निवड करताना कसे कमी खड्डे निवडले तसंच आम्हाला इथेही करता यावं म्हणून शासनाने फक्त लाईट लावावं एवढी माझी त्यांच्याकडे विनंती आहे. हा, तर झालं असं की विचार आता काही डोक्यात नव्हते माझ्या, कारण की मी फक्त स्ट्रेस बस्टर गेम खेळत होतो. त्याच्यानंतर मी पुढे आलो आणि पुढे स्मशानाचा रस्ता लागला. ज्या आईला या आधी सुचलं असतं तर रस्ता तरी बदलला असता. ज्या आईला त्या खड्ड्यांच्या थोडा राग आला. जाऊ दे, तो स्मशानाच्या रस्त्यात मी चालू केलं. भीमरूपी महारुद्रा वज्रानुमान मारुती वनारी अंजनी सुता. एकदाचा घरी पोचलो बाबा. बिल्डिंग बघितली, काही तोडफोड झालेली दिसत नाहीये. सगळं नीट दिसतंय, म्हणजे ओके असणार सगळं. एवढी परिस्थिती हाताबाहेर गेलेली दिसत नाहीये. मी शिरलो लिफ्टमध्ये. मनात आपलं भीमरूपी महारुद्रा दुसरं चालू आपलं पारायण. वरपर्यंत लिफ्ट आली. टिंग. लिफ्टचे दरवाजे उघडले. फ्लोअरवर भयानक शांतता होती. मी पटकन दरवाजा उघडला, आत घुसलो आणि दरवाजा वगैरे लावून घेतला. जरा मोकळा झालो, शांत झालो. पण मला इतक्यात आठवलं की अरे बायकोच घरी नव्हती. आता बायकोला फोन करायचा म्हणजे ती म्हणेल की एक दिवस मी जाते, त्यात पण तुम्ही मला कॉल करा. माझ्याशिवाय काय घराचं चालतंय की नाही. म्हटलं आता आणि हे सगळं सासरी पसरणार. म्हटलं नाही, स्वाभिमान पुढे आला माझा. म्हटलं नाही, हे सगळं करून चालणार नाही आपल्याला. म्हटलं आता करायचं तरी काय. मी जाऊन चुपचाप बसलो आणि पण विचार माझ्या मनातले विचार बंद होत नव्हते. त्या बाईचा किंकाळ्यांचे आवाज काय काय होत होतं. आणि त्यातल्या त्यात मला दिसलं की आता बाथरूमचा दिवा तर मी बंद केलेला, मग हा लाईट लागला कसा. आता हे विचार कमी होण्याचं काही नाव घेत नव्हते. इतक्यात मला तहान लागली. म्हटलं आता तहान लागली, पाणी प्यायचं म्हणजे बेडरूमचा दिवा लावायचा, मग पॅसेज मधला दिवा लावायचा, मग हॉल मधला नाही देवारातला दिवा लावायचा, मग हॉल मधला दिवा लावायचा आणि किचन मधला दिवा लावायचा आणि पाण्याची बॉटल फायनली भरली. आता रिटर्न जायचं म्हणजे परत किचन मधला लाईट बंद करायचा, मग हॉल मधला लाईट बंद करायचा. आता हॉल ते किचन हे अंतर किती कमी असलं तरी त्यावेळेस ते 2 किलोमीटरच वाटतं. काय माहिती, ते पळत मी एका लाईट पासून दुसऱ्या लाईट पर्यंत जातोय, दुसऱ्या लाईट पासून तिसऱ्या लाईट पर्यंत जातोय. आता मी देवघरापर्यंत पोहोचलो. देवघराचा लाईट बंद केला आणि अख्ख्या बिल्डिंगचीच लाईट गेली. देवघरातला लाईट नसतो बंद करायचा रात्री. बरं ठीक आहे. आता घरात मेणबत्त्या कुठे ठेवल्या जातात याबद्दल मला आयडिया असेल असं तुम्हाला वाटतं. म्हणजे प्रोबॅबिलिटी ही 0.000%. शेवटी स्वाभिमानाला काडी लावून मी बायकोला फोन केलाच. म्हटलं बाबा मेणबत्त्या दे. तिने सांगितलं तिथे मी कशा बशा धुंडाळल्या, आता मेणबत्त्या लावून आता काय करायचं, तर रामनामाचा धावा करत बसू असं विचार करून मी तिथे जाऊन बसलो. तितक्यात मला मोबाईल दिसला. म्हटलं थोडेसे रील्स पण बघून टाकू. रील्स चालू केल्या बघणं तर दिसतात तर काय, वाशी मानखुर्द रेल्वे स्थानकाजवळ दिसते ही बाई, बँड्राच्या बँडस्टँडला आहे ही वाईट शक्ती. अरे नकोयत या रील आत्ताच्या वेळेला, नकोयत. इतक्यात मला बाहेरून खुडबुड असा काहीतरी आवाज आला. तुम्हाला म्हणून सांगतो, बाकी कोणाला सांगायचं नाही. इतक्यात बाहेरून मला खुडबुड आवाज आला. मी म्हटलं की युजली आपण असा विचार करतो ना की फिल्म मध्ये अशा गोष्टी घडतात, त्यावेळेस लोक दरवाजा वगैरे उघडून काय बघतात बाबा, काय कळत नाही आपल्याला. पण मी तेच चूक केली.
मी दरवाजा उघडून बघितलं, दरवाजा उघडतोच तोच हवेचा जोरात माझ्या अंगावर आला. मागच्या साईडनी पडदा वगैरे असं जोरात पडपडायला लागला. मला काही दिसेना. मी बघतो तर एक बाई दिसली मला. पटकन एक बाई दिसली. तिचे केस मोकळे होते, पांढरी साडी घातलेली, जवळ येत होती. अरे पण माझा चष्मा कुठे माझा? मला काही दिसेना. माझे जेवढे काही सेन्सेस 6 सेन्सेस असतात त्यांनी मला घट्ट मिठी मारली होती. माझी बोबडी वळलेली होती. माझ्या तोंडून कांबळे वहिनी मी चुकलो निघत पण नव्हतं, काहीच निघत नव्हतं. माझी बोबडी वळलेली होती. मी पडलो, घसरलो, तिकडेच्या तिकडेच पडून राहिलो. मी सरपटत आतल्या खोलीत गेलो तशी ती बाई अजून जवळ यायला लागली. तिच्या हातात काहीतरी दिवा सुद्धा होता. ती माझ्याशी काहीतरी बोलणार इतक्यात माझ्या डोक्यात काहीतरी बसलं आणि मी जो उठलो, मला वाटतं मंडे मॉर्निंगलाच उठलो मी. मला वाटतंय ना की ते सगळं स्वप्न होतं, असं काही घडलेलं नव्हतं. मला वाटतं ते स्वप्न असेल मला वाटतं. त्यामुळे मी म्हणतो ना की हे सगळं आपण कशाला उगाच बायकोला वगैरे सांगा, उगाच त्या गोष्टी पसरणार. म्हणजे मला वाटतं ते सगळे माझ्या मनाचा खेळ असतील. आणि युजली हॉरर मूवी बघितल्यानंतर हे असं घडणं साहजिक आहे. मनाचे खेळ असतील म्हणून सोडून देऊया. आणि हे एक गोष्ट आहे की हे गुपित आपण बायकोला सांगायचं नाही, बरं? एवढं फक्त लक्षात ठेव. गुपित वगैरे काही नाही बरं. त्याच दिवशी कांबळे आणि शेजाऱ्यांनी मला ताबडतोब बोलवून घेतलं इकडे कॉल करून आणि घडला सगळा प्रकार सांगितला. कसं यांनी त्यांच्या मुलांना हाताशी घेऊन प्रँक केला. अख्खा तमाशा माझ्या डोळ्यासमोर आला. एक दिवस नसले आणि हा एवढा ताप डोक्याला. मग ठरलं, मी म्हटलं यांना की आता आपण प्रँक करूया. आणि त्या दिवशी मीच साडी नेसून गेले होते बरं यांना भेटायला आमच्या घरी. आणि तुम्हाला म्हणून सांगते, अर्धा तास ते कांबळेबाई माझं चुकलं म्हणत माझे पाय दाबायला लागले. आणि पुढचा प्रकार तर त्यांनी सांगितलाच आहे. आता हे त्यांना माहित नाही, पण या सगळ्या गोष्टीचं रेकॉर्डिंग मात्र आमच्या मुलांनी केलं. आणि आता ते जेव्हा अपलोड करतील तो व्हिडिओ, तेव्हा कळेल ना खरं काय गुपित काय. तोपर्यंत त्यांचं गुपित त्यांच्याकडेच राहू द्या. कसं आहे? नमस्कार मंडळी. तर कसं वाटलं तुम्हाला याचं गुपित? नक्की कळवा. कमेंट्स मध्ये कळवा, मला पर्सनली पाठवा. काय बोलायचं? बस ना, लाईक, शेअर आणि सबस्क्राईब पण करा याला. बघ ना, कमेंट्स मध्ये पाठवा तुम्ही.